सातपूर MIDCतील V3 एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. प्लास्टिक सारख्या ज्वलनशील साहित्याच्या कंपनीत आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली आहे. मात्र या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी देताना नियम, अटी, सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षेची तपासणी केली जाते. मग प्रत्यक्ष घटनास्थळी आवश्यक यंत्रणा का दिसली नाही, हा सवाल आता नागरिक विचारतात. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आग नियंत्रणाचे मोठमोठे फलक लावलेले दिसतात, पण प्रत्यक्षात आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी आवश्यक साधने आणि व्यवस्था कुठे होती? फक्त कागदावर सुरक्षा आणि प्रत्यक्षात निष्काळजीपणा असेल तर अशा कंपन्यांना परवानगी कोण देतं? अग्निशमन दलाच्या गाड्यांना तातडीने पोहोचण्यासाठी आवश्यक मोकळी जागा, आपत्कालीन व्यवस्था आणि सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. आज आग फक्त एका कंपनीपुरती मर्यादित राहिली, पण उद्या मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहेत. दरम्यान आगीच्या कारणांबाबत विविध चर्चा सुरू असून काही जणांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र कोणत्याही निष्कर्षापूर्वी अधिकृत तपास आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर MIDC विभागाचे अधिकारी चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी देखील केली आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी या घटनेविषयी स्वयंस्फूर्त माहिती विचारली असता तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. काढता पाय घेतला आणि संबंधित प्रशासन जर या गोष्टीकडे गांभीर्याने बघत असेल तर प्रसारमाध्यमांसोबत प्रतिक्रिया देण्यासाठी का टाळाटाळ करीत असावी, असा देखील प्रश्न सध्या तरी निर्माण होत आहे. आणि आता ही आग इन्शुरन्स क्लेम पास करण्यासाठी लागली की काय, असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सध्या तरी उद्भवत आहे. आता MIDC प्रशासन, अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणा या कंपनीसह परिसरातील इतर कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करणार का, की पुन्हा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लक्ष्मी शुक्ला यांचा फोन आला की V3 एंटरप्राइजेस या ठिकाणी आग लागलेली आहे, तर तुमचा मदत पाठवा. त्याप्रमाणे आम्ही आलो. तर त्या ठिकाणी प्लास्टिक असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात येत होता व गेट कंपनीमध्ये शेजारच्या कंपनीतून आम्हाला पाणी मारावं लागलं. नंतर मग आम्ही कंपनीत आलो. कंपनीतून मग आल्यानंतर आम्ही आपल्या शिडकोचा पंप बाउजर बोलवला, सातपूरचा बाउजर बोलवला व आग विझवली. आग आता कंट्रोलमध्ये. कंपनीची आगीची यंत्रणा नाही आहे. आता कंपनीची आगीची यंत्रणा त्यांनी जी पाहिजे होती तशी नाही आहे त्यांच्याकडे. पण तुमच्या वतीनं तुम्ही काही वरती काही रिपोर्ट काय पाठवणार? आता आम्ही वर रिपोर्ट पाठवून देऊ. साधारणतः किती नुकसान झालं आहे काय सांगा? अंदाजे 2 ते 3 लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे कंपनीचं. काही जीवित आणि कोणत्या प्रकारचे नाही. काही इन्शुरन्स क्लेमसाठी यांनी असे आग लागलं असा चर्चा आहे. काय यातून सांगा विषय? तसं तर काही सांगता येणार नाही आपल्याला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.